नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे देशाचा माहोल सगळा खराब झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बगावत सुरू झालेली आहे देशामध्ये आणि प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सुरू झालेलं आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन, जनजीएचं आपण म्हणत होतो, हे आंदोलन सुरू आहे. त्यातच अल्फा जनजी आंदोलन म्हणजे लहान मुलांनी सुद्धा शाळेतून आंदोलन करायला सुरुवात केली भाजपच्या विरोधात. आणि हे सगळं काय कमी म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत, आमदार आहेत, पुन्हा भाजपचे काय अध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष, मंडलाध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष, यांनी सुद्धा बघावत सुरुवात केलेली आहे. जवळपास 200च्या वर नेत्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले भाजपचे. तर खासदारांमध्ये 3 गट तयार झालेले आहेत. एक मूळ विचारधारेचा, दुसरा बाहेरून आलेला, तिसरा नरेंद्र मोदींना मानणारा. तर हे तिघांचं तिरकुट झालंय. तर हे सुद्धा बाहेर पडण्याच्या मार्गावर किंवा नरेंद्र मोदी शहा ही गुजराती लॉबी हटाव असा नारा सुरू झालेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा बघावं जाईल. त्यात जे साधू संत म्हणत होते, जे हिंदूंचं सरकार म्हणत होतं, ते सुद्धा आता उठलेत. रामदेव बाबा उठलाय. म्हणजे रामदेव आतापर्यंत काही झालं तर मोदीची बाजू घ्यायचा, पण आता तो सुद्धा विरोधात उठलेला आहे. तर हे सगळं का घडलंय? कोण कोण देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये उठलेत, किती संघटना उठल्यात, भाजपचे किती लोक उठलेत, आमदार खासदार किती आता बघावत करायला लागलेले आहेत. जे संसदेमध्ये बिल पास करायचं होतं त्याला 2/3 बहुमत पाहिजे होतं, 368. तर आता हे बहुमत कमी असल्यामुळं काहीच कायदा करता येणार. त्यातले त्यात ह्यातलेच कमी झाले ते. तर किती कमी झाले, कोण कोण कमी झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की बाबा नेमकं देशामध्ये काय सुरू आहे. जे आपण म्हणतोय नरेंद्र मोदी आणि अमित शहा, नरेंद्र मोदींना अमित शहा यांचा गुब्बारा कसा फुटलाय, आता तो शिवता येत नाही. राहुल गांधींना जे सांगितलं की हा गुब्बारा टूट गया आहे, याच्यामध्ये हवा भरण्याचं काम ईडी, CBI, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग यांनी केलं होतं. मात्र हा फुटलेला आहे. आता तो शिवता येत नाही. इकडे तिकडे तुकडे तुकडे झाले त्याचे. जे भाजप दुसऱ्याला तुकडे गँग म्हणायची, आता भाजपला तुकडे गँग म्हणायची पाळी आली. त्याचबरोबर लाल किल्ल्यावर जे भाषण दिलं नरेंद्र मोदींनी, हे कसं नर्वस भाषण झालं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की खरंच देशाची परिस्थिती, देशाची अवस्था नेमकी काय झालेली आहे. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं 2014ला सरकार आलं, लोकसभेत आलं, विविध राज्यात आलं. आज अशी परिस्थिती की देशाच्या 21 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आता 21 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, मात्र लोक संतुष्ट नाही, जनता संतुष्ट नाही. जनता भाजप आणि संघाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरली. आपण राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात जावा, म्हणजे देशात बिहार असेल, राजस्थान असेल, जे भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले मानले जातात, अगदी गुजरात असेल, त्या गुजरातमध्ये सुद्धा अक्षरशः लोक रस्त्यावर उतरलेले. गुजरातमध्ये सुद्धा लोक नरेंद्र मोदींना, अमित शहाला शिव्या घालायला लागलेले आहेत. म्हणजे कुठलं असं राज्य आणि त्या राज्याचा कानाकोपरा असा शिल्लक राहिला नाही की तिथं मोदी आणि शहाला लोक चांगलं म्हणतील. जिकडे जाईल तिकडे लोक मोदी आणि शहाला शिव्या घालायला लागलेत, नावं ठेवायला लागलेत, RSSला शिव्या घालायला लागल्यात. प्रचंड वातावरण गढूळ हे देशामध्ये ह्या 12 वर्षामध्ये झालेला आहे. नरेंद्र मोदींना एक हाती सत्ता लोकांनी दिली होती. 2014ला 285 जागा निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये 305 जागा निवडून आल्या होत्या. एकट्या भारतीय जनता पक्षाच्या 280 पर्यंत जागा होत्या. त्यानंतर 2019ला सुद्धा भाजपला सत्ता लोकांनी दिली, नरेंद्र मोदींना. आता त्यामध्ये बरीच गडबडी झाली, फेकाफेकी झाली. हे सगळं लोकांनी सांगितलेलं आहे की 100 जागा ह्या भारतीय जनता पक्षानं चिटिंग करून निवडून आणले त्या, हे लोकांचं मत होतं. मात्र कसं का असाना भाजप निवडून आलं हे तितकंच खरं आहे.
मात्र सध्या देशाची परिस्थिती पाहता, देशाचा माहोल पाहता, जे आपल्याला देशाचा मूड काय आहे हे जे सांगितलं जातं, आता 4-4, 5-5 महिन्याला सर्वे केला जातो की देशाचा मूड काय आहे. काही एजन्सीज आहेत त्या सर्वे करतात, तर प्रत्येक पक्षाच्या आपल्या आपल्या एजन्सी आहेत की त्या सर्वे करतात की देशाचा मूड सध्या काय आहे, देशातल्या लोकांना हे पटतंय का नाही पटतंय का. तर असा सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये नरेंद्र मोदी म्हणजे देशाला पंतप्रधान राहुल गांधी हवाय का नरेंद्र मोदी हवाय, अक्षरशः 14% मत नरेंद्र मोदींना मिळाली. राहुल गांधी 58%वरती गेले, बाकीचे नेते थोडे मतावरती. म्हणजे देशात जर निवडणूक झाली तर नरेंद्र मोदी पंतप्रधान नको आहेत अशी लोक म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी हे लोकांच्या कपाळातून उतरलेत, आपण जे म्हणतो मनातून एखादा माणूस उतरला आहे, तशी परिस्थिती मोदी शहाची आणि भारतीय जनता पक्षाची झाली. लोकांना वाटलं भाजप सत्तेवरती आल्यावरती 15-15 लाख खात्यावरती येतील किंवा देशाचं भलं होईल, स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया, हे जे नारे दिले होते, स्मार्ट सिट्या, हे सगळं होईल. मात्र हे सगळं कागदावरती राहिलं, आपल्याला दाखवण्यासाठी काहीच राहिलं नाही, फक्त कागदावरती झालं हे सगळं. म्हणजे देशामध्ये कसं चिंताग्रस्त बाब झाली बघा. ज्या भाजपाईला लोकांनी डोक्यावरती घेतलं होतं त्याच भाजपाईला लोक आपटायला तयार झालेत. आणि ह्याच्यामध्ये कोणी मुस्लिम नाही, ते तर मुस्लिम तर विरोधातच पहिल्यापासून आहेत, परंतु हिंदू सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. साधू संत महंत हे सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. जो राम मंदिराचा पैसा चोरला गेला, राम मंदिराचा 10,000 कोटीहून घोटाळा झाला आणि त्यातले जे मुख्य आरोपी होते हे सगळे बाजूला काढले, बारक्या लोकांना धरून जेलमध्ये टाकलं. आता एखादा जर हे तर मुस्लिम असता तर त्याचं घरदार पाडलं असतं, एन्काउंटर केला असता. मात्र हे सगळे हिंदुत्ववादी संघटनेची विचाराची लोक आहेत, म्हणून यांच्यावरती काही कारवाई केली नाही. आणि हाच दुजाभाव जो देशामध्ये सुरू आहे, फक्त हिंदू मुस्लिम केलं जातंय. लोकांच्या लक्षात आलं की भारतीय जनता फक्त हिंदू मुस्लिम करतंय, लोकांमध्ये भांडण लावतंय आणि आपली पोळी साधून घेतंय, असं लोकांना आता जाणवायला लागलेलं आहे ते. आणि म्हणून लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे 2024ला जरी सत्ता आली असली तरी भाजपचे मात्र 240 कमी आलेले आहेत. आता भाजपला काय विधायक पास करायचे ते त्याच्यामध्ये 363चं संख्याबळ असणं आवश्यक आहे. त्यामध्ये 318 पर्यंत भारतीय जनता पक्ष जाऊन टेपलेला आहे. बघा, भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे 240 आहेत, NCPI चे 20 आहेत, TDPचे 16 आहेत, शिवसेना शिंदे गटाचे 13 झालेत, आता JDUचे 12 झालेत, LDPचे 5 आहेत, JDSचे 2 आहेत, JSPचे 2 आहेत, RLDचे 2 आहेत, ADचे 5 आहेत, AGPचे 1 आहे, AJSUचा 1 आहे, HAMSचा 1 आहे, NCPचा 1 आहे आणि SKMचा 1 आहे. आता मित्र पक्ष तर बाजूला पडायच्या व्यताव झालेले आहेत. म्हणजे चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांनी हात आखडता घेतलेला आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत जायचं तर कसं जायचं, लोकांचा उद्रेक पाहता आपण जायला नको असं बऱ्याच जणांना वाटायला लागलेलं आहे. आणि मोदी यांच्या सरकारमधले सुद्धा काही आमदार खासदार हे सुद्धा आता बगावत म्हणजे बंड करण्याच्या तयारीत आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा आपण पुढे चर्चा करू. तत्पूर्वी लोकांचा जो काय मूड आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे जे काही व्हिडिओ आहेत बघा, लोक कसं बोलायला लागलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे जे कार्यक्रम होतात, मोर्चे होतात, ह्याच्यामध्ये जे लोक येतात, अक्षरशः त्या लोकांना हाजरीवरती आणलं जातं 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये हाजरी. आणि त्यांना माहित नसतं की आपण चाललोय कशासाठी. क्यों आई है? क्या करने आई है इस मोर्चे में आंटी? कहाँ आई है आप लोग को नहीं पता है कौन आया है? लीडर बोली कि चलो वहाँ पे. कौन है लीडर आपकी? सीमा मैडम. सीमा मैडम बोली चलो वहाँ पर ठीक हो जाएगा. हाँ बोली चलो वहाँ पे चलना है. किस लिए आई है? बताइए किस लिए आई है? यहाँ पर 2 सरकारें, भारतीय जनता पार्टी और बहुजन विकास आघाड़ी. किससे तकलीफ है आपको? बहुजन से तकलीफ है. क्यों आई बेटा? क्यों आई? काम करने के लिए आए हैं. स्मार्ट मीटर किसका है? महावितरण ने किससे लिया है स्मार्ट मीटर?
से राज्य सरकार कौन है? भारतीय जनता पार्टी जिसके आंदोलन में है आप। यहाँ पर जो इस आंदोलन का नेतृत्व कर रहे वाह, हैं है। उन्होंने जो पत्र महानगर पालिका को दिया है उन्होंने ये लिखा है कि सुविधा मिले बिना आपने इस तरीके से जो टैक्स है वो जनता पर थोपा है। तो हमारा सवाल ये है कि क्या सुविधा मिल जाएगी तो आप लोग टैक्स देंगे क्या? नहीं देंगे ना। सुविधा मिलने के बाद भी नहीं देंगे क्योंकि ज्यादा दी जा रही है। ज्यादा 80% बढ़ाया मतलब बघा तो ये तो आप लोग को गुमराह करके लाया जा रहा है। आधे से ज्यादा लोगों को पता हे नहीं कि ये लोग यहाँ पर पोलखोल भाजपची केलेली आहे हे देशभर विरोधात सुरू आहे भाजपचा हे सुरू आहे 2014 को अगर मार के जाना पड़ा 14 साल मंजूर है बहन चोद जिस दिन मेरे ये- सामने पड़े ना मादर चोद मारूंगा लेकिन एक बात पक्की है पब्लिकली मारूंगा हे अकेले कभी नहीं। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी भारताचा झेंडा न फडकवता भाजपचा झेंडा फडकवतायत बिहार मधलं उदाहरण आहे हे मेरे सामने एक पड़े ना मिनिस्टर मादर चोद, मारूंगा लोक अक्षरशः शिव्या घालायला लागले पब्लिकली मारूंगा मग किती भयानक नमस्कार मित्रांनो किती भयानक सुरू आहे मैं तेरी हूँ भाई गली गली में शोर है, गली गली में शोर है, गली गली में हे नरेंद्र मोदींच्या विरोधात देशभर रान उठलेलं आहे आणि ह्याच्यामुळं मित्र पक्ष तर घाबरले घोटाला का आरोप लग रहा है आता हे घोटाळा मंगल पांडे म्हणून बिहारचे मंत्री आहेत त्यांनी स्वास्थ्य मंत्री डस्टबिन 15,000ची एक डस्टबिन आणली आता हे पर बिंग घोटाला का आरोप लग रहा है आरजेडी के जो नेता है तेजस्वी जी पोस्ट भी डाले हुए हैं उत्तर सुद्धा देता येणार त्यांना डस्टबिन घोटाळा बघा ही अशी परिस्थिती झाली आहे देशामध्ये भाजपा के भक्त बनो, न कांग्रेस बघा. के चमचे, सही को सही और गलत को गलत कहने वाले निडर भारतीय जिम्मेदार बनो। हे लोक आप भी किसान परिवार ये किसान परिवार से है मतलब ही नहीं हो सकता खाते तो रोटी खाते हो, हंस रहे हो, आपको शर्म आ रही? सर आपके ऊपर बिंग घोटाला का आरोप लग रहा है आरजेडी के जो नेता है तेजस्वी जी पोस्ट भी डाले हुए हैं देशभर जो माहोल आहे देशातला हा निवळ भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये गेलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो रामदेव बाबाचा रामदेव सुद्धा कसा विरोधामध्ये रामदेव बाबा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या गेलाय आता असं म्हटलं जातं की बाबा रामदेव बाबा हे वारं बदलल्यावरती जिकडं वारं फिरतंय तिकडं रामदेव बाबा फिरतंय तर काहीशी परिस्थिती तशीच आहे रामदेव बाबा जिकडं वारं फिरतंय तिकडच फिरते आता बघा रामदेव चारों तरफ देश में हंगामा है छोटे छोटे स्कूल कॉलेजों से बच्चे निकल रहे हैं कि हमारे यहाँ टीचर नहीं है हमारे यहाँ लाइट नहीं हमारे यहाँ पानी नहीं हमारे यहाँ शौचालय नहीं है हमारे यहाँ टीचर है तो किताबें नहीं है किताबें हैं तो टीचर नहीं है और टीचर है तो पढ़ाई में नकल हो जाती है कहीं पेपर वाह। लीक हो जाता है और पेपर पास भी कर लिया 10वीं का बोर्ड एग्जाम भी दे लिया तो 10वीं 12वीं के जो एग्जाम के मार्क्स है वो कहीं जुड़ते ही नहीं है कॉम्पिटिटिव वाह। एग्जाम्स के आधार पर ही आगे यूनिवर्सिटी में सिलेक्शन होता है और उसके बाद में फिर जो है जब कहीं बघा नौकरी हे की रामदेव बारी आए, बाबा खास करके गवर्नमेंट जॉब्स में के दौरान 90 से 99% घोटाला होता है अपने विचार अपने संस्कार अपने संगठन अपने ही जाति वर्ग समुदाय के लोगों को ठोक लेते हैं और बाकी को बाहर धक्का मार देते हैं ये बहुत ही अपमानजनक है ये लोकतंत्र के खिलाफ है ये न्याय के भी खिलाफ है। एक तरफ हम कह रहे हैं सत्यमेव जयते वाह। तो धर्मस्ततो जय हमने शासकीय उद्घोष बना दिए और वहां जब किसी को इंटरव्यू की बारी आती है तो 10 में से पहले से तय करके रखिए पहले से तय करके और पैसे लेके 25-50 लाख 1-1 करोड़ रुपए की रिश्वत लेकर के फिर भर्ती करते हैं अब बघा ऐसे ही आंदोलन करना पड़ा तो देश कैसे चलेगा इसलिए भाई सुधर जाओ नहीं तो देश में आंदोलन और ज्यादा भी हो सकते हैं आंदोलन के नाम पर मैं अराजकता अनार्की का समर्थक नहीं हूँ लेकिन भाई ये बात तो जरूर है देश में घपला भी बहुत है ये घपले ठीक कर लो बघा हे चारों तरफ देश में हे रामदेव आहे झोला पैक करके वो भगवान करे झोला पैक करके वो
भाई यहाँ से वो निकल ही ले, उनकी झोला की ही जरूरत है हमें जरूरत ही नहीं है उनकी। हम चाहते हैं वो झोला पैक करे, वो जैसे कल यहाँ से भागे हैं वो हमारे देश से भी भाग ले, बस यही चाहते। अरे झोला पैक करके वो भगवान असे लोक, छोटे छोटे बच्चे बघा, लहान लहान मुलं सुद्धा गली गली में शोर है, मोदी चोर है असं म्हणायला लागलेले आहेत. या काही गोष्टींमुळं एकंदरीत आपल्याला असं सध्या आता दिसायला लागलेलं आहे. त्यात होणारे घोटाळे घपले याच्या विरोधामध्ये अख्खा देशातली जनता रस्त्यावरती उतरली. आता RSS जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, या RSSच्या विरोधामध्ये सुद्धा लोकांचं काय मत आहे. तसंच RSS मध्ये राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सहकार्यवाहक राहिलेले एका प्रचारकाचं यशवंत सहदेव शिंदे यांनी गृह विभागाला काय पत्र दिलं हे सुद्धा बघा. त्याने असं म्हटलेलं आहे की विश्व हिंदू परिषद, RSS आणि बजरंग दल ह्या आतंकवादी संघटना आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे आतंकवादी संघटना आहेत ह्या, आणि ह्या संघटना तात्काळ बॅन करण्यात याव्या, बंद करण्यात याव्या अशी मागणी केलेली आहे RSSच्याच एका प्रचारकानं. म्हणजे अंतर्गत जे बगावत सुरू झाली, आपण जे म्हणतो ती अंतर्गत बगावत. 29 मध्ये केंद्र सरकारही जाणार आहे. हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे, हा भारतातील तरुणांचा आवाज आहे, आणि हा भारतातील जनतेचा आवाज आहे. जंतर मंतरवर ज्या प्रकारे तरुणांना लाठ्यांनी मारहाण करण्यात आली, ज्या प्रकारे तिथे महिलांना खाली पाडून मारहाण करण्यात आली, हे पाहून विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे जनता सगळी काय करता, विद्यार्थ्यांना मारहाण केली पोलिसांनी लाट्याला. पुन्हा एकदा पोलिसांचं अपयश आलंय. ज्यांनी लहान निष्पाप मुलांवर अशा प्रकारे लाठीचार्ज केला की त्यांची डोकी फोडली, त्यांना रक्तानं माखलं. म्हणजे ही एवढीशी मुलं, जी शाळेत जाणारी मुलं आहेत, ती काय बरं मागणी करत होती? ती फक्त एवढीच मागणी करत होती की आमची शाळा नीट करून द्या. याशिवाय त्यांची काय मागणी होती? त्यांची मागणी शाळा नीट करून द्या म्हणून आंदोलन. पार्टी वाला अपना अपना झंडा लहराएगा. आज बीजेपी ने शुरुआत की है, मतलब इसको कहा जाता है उद्घाटन. किसी भी चीज का आप उद्घाटन कीजिए तो मार्केट में फिर वही चाल चल होने लगता है. तो आज बीजेपी का झंडा लहराया गया है. कल आज भारतीय जनता पार्टी में गुजरात लॉबी के खिलाफ भगदड़ मची है. एक तरफ और PM चा रिपोर्ट है, वही दूसरी तरफ सांसदों की बगावत ने NDA के बहुमत को हिला दिया है. पंजाब, जहां अगले साल विधानसभा चुनाव है, वहां पर 100 से ज्यादा जिला अधिकारियों ने एक मुश्त इस्तीफा दिया है, तो बवाल खड़ा हो गया है. इतना ही नहीं, राजस्थान में हुए लाठीचार्ज का डैमेज कंट्रोल करने के लिए जब अमित शाह अलवर पहुंचे तो छात्रों को ही हिरासत में ले लिया गया है. मतलब साफ है कि मोदी शाह का खौफ कॉकरोच जनता पार्टी के प्रदर्शन के बाद खत्म हो चुका है. दिमागी नक्सल बोलने के बाद क्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की एक और मुश्किल बढ़ने वाली है? नया आंदोलन शुरू होने वाला है. बिल्कुल जिस तरीके से CGI ने देश के युवाओं को कॉकरोच बताया, उसके बाद कॉकरोच जनता पार्टी का गठन होता है और फिर मोदी के मंत्री का इस्तीफा तक होता है. अब प्रधानमंत्री आता बघा हे झालं. आता बघा भाजपचे खासदार सुद्धा, दोस्तों पिछले कुछ दिनों से जितना विरोध मोदी का बाहर हो रहा है, उतना ही विरोध भीतर भी है. भीतर मतलब भारतीय जनता पक्षामध्ये विरोध, हर तरफ से विरोध को लेकर ये सवाल इसलिए अहम हो जाते हैं क्योंकि पहली बार इन 12.25 वर्षों में पहली बार मोदी के अपने लोग अब मोदी के खिलाफ खड़े हो रहे हैं. और ये बात मैं नहीं कह रहा हूं, ये बात फैक्ट्स बोल रहे हैं, तथ्य बोल रहे हैं. अब यूं तो बीजेपी इकोसिस्टम के कई लोग मुखर प्रखर हो रहे हैं गुजरात लॉबी के खिलाफ, लेकिन मैं चाहूंगा कि जो प्रमुख लोग हैं, जो मोदी के बड़े खास हुआ करते हैं, खास हैं, वो भी मुखर हो रहे हैं. और मैं चाहूंगा कि आप कुछ तारीखें नोट करें. सबसे पहली तारीख 23 जुलाई, 20 जुलाई को छात्र संसद का घेराव करते हैं और 3 दिन बाद 23 जुलाई को
बीजेपी के सबसे सीनियर मोस्ट लीडर, अडवाणी जी तो चुप रहते हैं, जो इस वक्त सबसे सीनियर मोस्ट लीडर है मुरली मनोहर जोशी, इन्होंने बयान जारी किया कि वो जेनजी के साथ खड़े हैं और सरकार यानी मोदी शाह को नरमी बरतनी चाहिए वरना स्थिति आउट ऑफ कंट्रोल हो सकती है। कौन कह रहे हैं? मुरली मनोहर जोशी, सीनियर मोस्ट लीडर ऑन 23 जुलाई। और कुछ दिन बाद 8 अगस्त को आरएसएस चीफ मोहन भागवत कहते हैं कि वो जेन जी को सपोर्ट करते, समर्थन देते हैं और मोदी सरकार कि अगर ऐसा प्रधानमंत्री मेरे सामने आ जाए तो मेरे पास अगर मेरे को कोई ऐसा बड़ा पद मिल जाए तो मैं ना कानून की परवाह करूंगी ना किसी की परवाह करूंगी। अगर मेरे पास रिवॉल्वर हो तो मैं उसके सीने में 6 की 6 गोलियां निकाल दूं। मेरा नाम गायत्री है, संगनेर रहती हूँ, 91 वार्ड में रहती हूँ, राजनगर फर्स्ट के अंदर। और मोदी जी को ये मैसेज मेरा जरूर पहना देना कि मोदी जी आप चूड़ियां पहन ले, आपको कुछ नहीं कर सकते, आप बेटियों के बलात्कार होते हैं, आप आंखों से देख सकते हैं, उसका मजाक उड़ा सकते हैं। दूसरी बात, मेरे लाखों बच्चे आज बेरोजगार घूम रहे हैं, उनके माँ बाप गरीबी से उतर उतर के उनको रात दिन मेहनत करके पसीना बहा बहा के उनको पढ़ाते हैं। क्या मोदी जी की शर्म नहीं है? क्यों मेरे बच्चे बेरोजगार घूम रहे हैं? जवाब दो, मुझे जवाब चाहिए, मुझे जवाब चाहिए, मेरी जनता को जवाब चाहिए, मेरी प्रजा को जवाब चाहिए, मेरे इंडिया को जवाब चाहिए, मेरे भारत को जवाब चाहिए। आज आपके राज में इतने बेटियों की 7 साल की बेटी, 7 महीने की बेटी, 18 साल की बेटी, 21 साल की बेटी, क्यों उनके बलात्कार हो रहे हैं? मुझे जवाब चाहिए। हा लोकांमध्ये गुस्सा निर्माण झालेला आहे। तसंच भारतीय जनता पक्षाची जी काही लोक आहेत ही सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये, त्याचबरोबर जे हिंदू मतदान म्हटलं जात होतं, जे इतर म्हणजे भाजपचा वोटर जो म्हटलं जात होतं तो भाजपचा वोटर कोण होता तर साधू संत हिंदुत्ववादी विचाराचे। आता ही सगळी पोरं रस्त्यावर, तड़ीपार व्यक्ति है, सबसे पहले सगळे पोरं रस्त्यावर उतार। तड़ीपार व्यक्ति है। एक समय ऐसा आएगा कि जितने लोग बीजेपी के समर्थक है वो छुपाएंगे कि हम बीजेपी के समर्थक थे, वो अपने आप को छुपाएंगे कि हम बीजेपी के समर्थक थे, ऐसे मुंह काला करके भागेंगे। और जिस दिन सत्ता जाएगी उस दिन भाजपाइयों को पता लगेगा कि झंडा कैसे ढाला जाता है। युवाओं पे लाठी जो बढ़ती है उसका बदला जरूर लिया जाएगा। एक एक लाठी का, एक एक पेपर लीक का हिसाब लिया जाएगा। इस मोदी को देश से भगाना है। पूरी भाजपा बघा हे असं देशामध्ये सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर बघा जे साधू संत मंत होते ते सुद्धा या गोष्टीवरती आता बोलायला लागलेले आहेत। नरेंद्र मोदी काल भाषणामध्ये काय म्हटले त्याचं सुद्धा लोक चर्चा करायला लागलेले आहे की नरेंद्र मोदींना भाषण सुद्धा व्यवस्थित करता येत नाही, काय बोलतोय काय नाही हे सुद्धा कळत नाही, ते ट्रम्पेट असल्याशिवाय त्यांना भाषण देता येत नाही। काल म्हटले की देशाची आमदनी 60 लाख करोड होती, 23 लाख करोड झाली म्हणे। म्हणजे वाढीव सांगायला वाढली किती ती सांगायला पाहिजे होती, ते वाढलेले सांगायचं राहिलं, कमी झालेले सांगितले। त्याचबरोबर भाजपचा झेंडा, देशाचा झेंडा तिथं तिरंगा फडकवायला पाहिजे होता, परंतु भाजपचा झेंडा फडकवला जातोय आणि याच्यामुळं लोकांमध्ये अधिकचा उद्रेक वाढत चाललेला आहे की हे भारतीय जनता पक्षावाले सगळे ताणून लावायची परिस्थिती आहे की काय, असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सगळं देशामध्ये वाटचाल सुरू आहे। तर भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार म्हणजे 543 मधनं 240 आणि मित्र पक्ष धरून 318 पर्यंत भारतीय जनता पक्षाचा आकडा गेला। तर इंडिया आघाडीचे सुद्धा किती खासदार आहेत हे सुद्धा आपण बघूया। इंडिया आघाडी सुद्धा जवळपास सगळेजण मिळून इंडिया आघाडीचे 200च्या वरती खासदार गेलेले आहेत। बघा काँग्रेस पक्षाचे 99 आहेत, समाजवादी पक्षाचे 37 खासदार आहेत, तृणमूल काँग्रेसचे आता 8 खासदार राहिले, त्यांचे फुटलेत ना। शरद पवारांचे 4 खासदार आहेत, CPIM चे 4 खासदार आहेत, RJD चे 4 खासदार आहेत, IOML चे 3 खासदार आहेत, HS म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 3 खासदार राहिलेत, त्यांचे जे होते 9 त्यातले फुटून गेलेत। JMM चे 3 खासदार आहेत, CPI चे 2 खासदार आहेत, CPIML चे 2 खासदार आहेत, जे म्हणजे जम्मू काश्मीर तिथल्या पक्षाचे 2 खासदार आहेत, VCK चे 2 खासदार आहेत। म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे कमी खासदार होते ते आता हे फुटले। तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार झालेत, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले, 26 खासदार भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले आणि भाजपचे 318ची मेजॉरिटी झाली। आता इंडिया आघाडी 184 आहे आणि इतर पक्ष अपक्ष सगळे 38 आहेत, असं एकूण
543 खासदार आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी 272 खासदार लागतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाला आजपर्यंत एकही खासदार फोडण्याची आवश्यकता नव्हती, परंतु भाजपचे हे तोडफोडीचं राजकारण जे आहे हेच भाजपच्या जीवावरती सध्या उठलेलं आहे. म्हणजे भाजपनं जे पेरलं तेच आता उगवायला सुरुवात झालेली आहे. भाजपनं जसे खासदार फोडले आता तेच त्यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत लोक. आणि भाजपमधूनच अंतर्गत वाद सुरू झालेला आहे. RSS मध्ये सुद्धा अंतर्गत वाद सुरू झालेला आहे. देशातला हा जो माहोल, देशामध्ये जे सध्याची परिस्थिती आहे ही पाहता भारतीय जनता पक्षामध्ये 3 तुकडे पडलेले आहेत. एक संघ विचाराचा भाजप खासदार, संघ विचाराचे खासदार, दुसरे मोदी शहा विचाराचे खासदार, तिसरे बाहेरनं आलेले खासदार, जे भाजप सोबत किंवा भाजपमध्ये जी काही लोक गेली आता त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की आता आपण भाजप सोडले पाहिजे. काय किती जणांवर कारवाई करेल भाजप करून आता आपण भाजप सोडली पाहिजे. आता आपण जर भाजप नाही सोडली आणि विरोधात जर नाही गेलो तर लोक आपल्याला ताणून मारतील. आणि परिस्थिती तशी सध्या देशाची निर्माण झालेली आहे. लोक अक्षरशः ह्यांना ताणून मारतील. आज जनजीएचं आंदोलन सुरू होतं, ज्यांना नोकऱ्या नाही, बेरोजगार आहेत, सगळ्यात तरुणांचं आंदोलन सुरू होतं. त्यानंतर आता अल्फा जनजीचं सुरू झालं. म्हणजे बारके लेकरं आंदोलन करायला लागलेले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीनं जे सांगितलं ते अभिजित दिपकेंनी की स्कूल ठीक करो अभियान आपल्याला सुरू करायचंय, तर ते स्कूल ठीक करो अभियान जे आहे त्या अभियानाच्या माध्यमातून सगळ्या गावगाव आंदोलन करायला लागलेत तरुण, बारके पोरं, आणि म्हणायला लागलेली आहे ती की आमचा हक्क कुठं आहे, आमची शाळा दुरुस्त करा, बाथरूम नाही, लाईट नाही, फरशी नाही, शाळा चांगली करा, असं आता विद्यार्थी म्हणायला लागलेले आहेत. आणि सगळेच्या सगळे रस्त्यावर उतरलेले. आपण काल पाहिलं की 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी सगळीकडं आंदोलनं सुरू झाली होती आणि काही ठिकाणी त्या बारक्या पोरांच्या आंदोलनावर सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केला. म्हणजे ते भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून. आणि जो पोलिसांनी हल्ला केला, लाठी हाणली असेल, तो भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा पोलीस असेल म्हणून त्यानं मारहाण केली. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मोदी शहा हटाव हा जो नारा आहे जोर धरला या नाऱ्याने. लोकांना वाटतंय कधी ह्या मोदी शहाला आपण हटवू आणि मोदी शहा देशातून गेले पाहिजे असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. परिस्थिती त्याहून बेकार आहे. नेपाळ सारखा उद्रेक भारतामध्ये सुद्धा व्हायला आता वेळ लागणार नाही. लोक त्या वळणावरतीच आहेत. हे भारतीय जनता पक्ष RSS काही सुधारणार नाही. हे जात धर्माचं राजकारण अजून सुद्धा सुरू करणार. काल ते आपण ठिंगू पाहिलं बुटकं. नितेश राणे त्या मुंबऱ्यामध्ये गेला आणि म्हणलं हे मुंब्रा देवी, ह्याचं नाव मुंब्रा देवी करायचंय नाव. अरे लाजा जरा, आता तरी लोक ढुंगणावर काट्या मारतेली आता, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. असं मी म्हणत नाही, कालपासून टीका लोक करायला लागलेली आहे. ती या नितेश राणेवरती वाईट कमेंट लोकांनी केले ते की देशातला माहोल बघा आणि मग हिंदू मुस्लिम करा म्हणायला लागले. मुंब्रा नाव हे मुंब्रा देवीवरनच पडलेलं आहे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. मात्र देशातली, महाराष्ट्रातली लोक नितेश राणेवर वाईट कमेंट करायला लागलेले आहेत. म्हणजे ही परिस्थिती देशामध्ये सध्या सुरू आहे. आणि यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काहीतरी शिकावं ह्याच्यातनं असं लोकांचं मत आहे. आता तरी सुधरा. रामदेव बाबा म्हणलेत लय गपले देशात व्हायला लागलेत, आता तरी सुधरा आणि सगळं व्यवस्थित करा असं म्हणणं रामदेव बाबा सुद्धा. म्हणजे रामदेव बाबा सारखे सगळे लोक, शंकराचार्य सारखे लोक सगळे भाजपच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. आणि आता थोड्या दिवसात बघा खासदार सुद्धा बाहेर पडतील. भाजपमधनं अनेक लोक बाहेर पडताना आपल्याला दिसतील. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.